भारतातलं सगळ्यात छोटं राज्य, स्वच्छ समुद्र किनारे, परदेशी पर्यटकांची मोठी संख्या, नाईट लाईफ आणि प्रचंड झगमगाट, विविध प्रकारचे मासे हेच आपण आजवर गोव्याच्या बाबतीत ऐकत आलो. पण गोव्याच्या इतिहासाच्या उदरात भयानक रक्तरंजित बाबी दडल्या आहेत. कैक लोकांच्या कत्तली केल्या गेल्या, महिलांना गुलाम आणि दास्या म्हणून विकलं गेलं. कारण काय? तर ख्रिश्चन व्हा अन्यथा मरून जा. पोर्तुगीजांनी सती प्रथा बंद केली असं मोठ्या अभिमानाने सांगितलं जातं. पण त्या महिलांचं काय झालं असा प्रश्न विचारला तर त्या महिला वेश्या व्यवसायासाठी किंवा गुलाम म्हणून विकल्या जात होत्या. अशा कैक घटना गोव्याने बघितल्या आहेत. नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय इतिहासाने सर्वात क्रूर नरसंहार पाहिला आहे तो नरसंहार म्हणजे गोव्याचे इन्क्विजिशन. स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या राजकारण्यांनी खरं म्हणजे लोकांना गोवा इन्क्विजिशन बद्दल फारशी माहितीच होऊ दिली नाही. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांच्या 451 वर्षांच्या जुलमी शासनानंतर गोवा मुक्त झाला. नेमकं काय होतं हे गोवा इन्क्विजिशन? गोवा इन्क्विजिशन हे पोर्तुगीज कॅथलिक चर्चने राबवलेली सर्वात हिंसक इन्क्विजिशन म्हणून ओळखली जाते. 252 वर्ष गोव्यातील हिंदूंनी सर्वात भयंकर आणि रक्तरंजित इन्क्विजिशनचा सामना केला होता. ज्या हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिला किंवा धर्मांतर करूनही छुप्या पद्धतीने हिंदू धर्म आचरण केले तशा लोकांना दोषी ठरवत शक्य तितक्या क्रूर पद्धतीने शिक्षा करण्यात आली. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या इन्क्विजिशनला स्थान नाही की त्याची उघडपणे चर्चाही झालेली नाही. हे प्रचंड दुःखदायक आहे. त्यामुळेच त्याची माहिती लोकांना मिळू शकली नाही. थोडं मध्ययुगीन भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर पाश्चिमात्य देशांतील दर्यावर्दी असलेल्या लोकांच्या समुद्र सफरी सुरू झाल्या होत्या. 1510 मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी अल्फान्सो द अल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी सिटी ऑफ गोवा अर्थात तिसवाडी प्रांत जिंकला. हळूहळू त्यांनी सिटी ऑफ गोवावरील पकड घट्ट केली. त्यानंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी राजसत्तेचा वापर करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू केला. स्थानिक हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं. त्यावेळी पोर्तुगीजांकडे तिसवाडी हा एकच प्रांत होता. वर्ष 1566 पर्यंत तिसवाडी प्रांतातील हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. 1540 मध्ये तर मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झालं. स्थानिकांनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीच्या भीतीपोटी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. स्थानिक हिंदूंनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी त्यातील बरेच जण ख्रिस्ती धर्मानुसार आचरण करत नव्हते. ते पूर्वीच्याच हिंदू परंपरा, रीतिरिवाज यांप्रमाणे आचरण करायचे. ख्रिस्ती धर्मानुसार आचरण न करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने गोव्यात इन्क्विजिशनची स्थापना झाली. त्यानंतर काही कठोर कायदे तयार केले गेले. त्या कायद्यानुसार गोव्यातील पोर्तुगीज प्रांतांमध्ये मूर्तीपूजेवर बंदी घालण्यात आली. विवाहासह सर्व हिंदू विधी आणि समारंभ करण्यावर बंदी घालण्यात आली. व्यक्तीच्या मृत्यूनंतर 12व्या दिवशी किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही विधी करू नये. तसेच मृताच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गरिबांना जेवण देऊ नये किंवा समारंभपूर्वक जेवणाचे वाटपही करू नये असा नियम बनवण्यात आला. तसेच एकादशीच्या दिवशी उपवास करू नये. सर्व हिंदू मंदिरे त्वरित नष्ट करावीत. हिंदू पुरुषांना स्वतःच्या घरात धोतर घालता येत नव्हते आणि महिलांना चोळी घालता येत नसे. सर्व बागांमधून नारळाची झाडे आणि तुळशीची झाडे उपटून टाकण्याचा आदेश देण्यात आला. विवाह समारंभात भारतीय वाद्ये आणि भारतीय गाणी वापरण्यास देखील मनाई करण्यात आली. कोकणी, मराठी आणि संस्कृत भाषांतील पुस्तकांच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली. तसेच कोकणी भाषेच्या वापरावर देखील बंदी घालण्यात आली. सर्व संस्कृत आणि मराठी पुस्तके त्यांचा विषय कोणताही असो जप्त करून जाळण्यात आली. ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या हिंदूंना 15 वर्षांपर्यंत जमीन करातून सूट दिली. पण कोणीही हिंदू नाव धारण करू नये अशी अट घालण्यात आली. तसेच कोणत्याही हिंदूने कोणतेही सार्वजनिक पद धारण करू नये. सर्व ख्रिस्ती अधिकाऱ्यांना कोणत्याही ब्राह्मण किंवा हिंदूंच्या सेवा वापरण्यास मनाई होती. उल्लंघन केल्यास अधिकारी त्याची नोकरी गमावेल आणि ब्राह्मण बंदिवान होईल आणि सर्व मालमत्ता गमावेल.
अशी देखील शिक्षा सुनावण्यात आली होती। सर्व नोकऱ्या हिंदूंना न देता ख्रिस्तींना दिल्या पाहिजेत हे हिंदूंना पूर्णपणे असहाय्य आणि कमी अधिक प्रमाणात गुलाम बनवण्याचे लक्षण होते। ब्राह्मणांना गोवा बेट आणि पोर्तुगालच्या राजाच्या जमिनी व किल्ल्यातून हकलवून द्यावे। सर्व हिंदू वैद्य, सुतार, लोहार आणि दुकानदार यांना त्यांची मालमत्ता विकून पोर्तुगीज प्रदेश सोडण्यास सांगण्यात आले। सर्व हिंदूंना त्यांच्या धर्माच्या कनिष्ठतेबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंकडून व्याख्याने ऐकण्यासाठी वेळोवेळी चर्चमध्ये एकत्र येणे बंधनकारक होते। गोव्यात इन्क्विजिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले होते। ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजबरी करत होते। एखाद्या हिंदू कुटुंबातील अल्पवयीन मुलांचे वडील वारल्यास इन्क्विजिशनच्या ख्रिस्ती अधिकाऱ्यांकडून त्यांना अनाथ घोषित केले जाऊ लागले। अशा प्रकारे अनाथ घोषित केलेल्या हिंदू मुलांचे धर्मांतर करून त्यांना पाद्री बनवण्यासाठी चर्चकडे सुपूर्त केले गेले। हिंदू धर्माचे खाजगीत पालन करत असल्याचा आरोप करून असंख्य नव ख्रिस्तींचा छळ करण्यात आला। त्यांना ताब्यात घेत इन्क्विजिशनच्या कारागृहात डांबलं गेलं। तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून गुन्हा स्वीकार करण्यासाठी दबाव आणला गेला आणि त्यांना ख्रिस्तेतर धर्माचे पालन केल्याविषयी दोषी ठरवले गेले। दोषी ठरवलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारणे, हातकतरो खांब्यावर चढवून हात कापणे, वधस्तंभावर जाळणे आणि रक्तपिपासू मिशनऱ्यांकडून नखे आणि डोळे चिरडणे यांसारख्या भयंकर शिक्षा देण्यात आल्या। अनेक स्त्रिया आणि मुले यांना गुलाम बनवून संपूर्ण गावे जाळण्यात आली। त्यांच्या छळासाठी मोठी चाके वापरली जायची। हिंदू धर्माचे पालन केल्यामुळे दोषी ठरवून त्यांना चाकाला बांधले जायचे आणि ते चाक फिरवले जायचे। त्यामुळे निष्पापांच्या हाडांचा चुराडा केला जायचा। कधी कधी हिंदू पालकांच्या कडेवरून लहान मुलांना हे अधिकारी घेऊन जायचे आणि तरीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही त्यांच्या समक्ष त्यांच्या मुलांना जाळून मारायचे। अनेक निष्पाप हिंदूंना धर्मांतरानंतर ख्रिस्ती पंथांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून हात कापण्यापासून ते जाळून मारण्यापर्यंतच्या कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्या। गोव्यात इन्क्विजिशन लागू करणारा क्रूरकर्मा सेंट फ्रान्सिस झेवियर कोण होता? चला जाणून घेऊया। फ्रान्सिस झेवियर या ख्रिस्ती धर्मगुरूने पोर्तुगालच्या राजांना पत्र लिहून गोव्यात इन्क्विजिशनची स्थापना करण्याची मागणी केली होती। पत्रात तो लिहितो, हिंदुस्थानातील रहिवासी सुधारण्याच्या दृष्टीने दुसरी आवश्यकता म्हणजे महाराजांनी पवित्र इन्क्विजिशन इकडे स्थापन करणे ही आहे। कारण इथे असे पुष्कळ लोक आहेत जे ईश्वराविषयी पूर्ण बेपर्वाई दाखवून जगाला शरम वाटेल अशा रीतीने मोजेसचा धर्म किंवा मुसलमानी धर्म आचरतात। तसेच असे लोक पुष्कळ असून ते किल्ल्यांतून पसरलेले असल्यामुळे पवित्र इन्क्विजिशनची आणि पुष्कळ पाद्रींची आवश्यकता आहे। त्यानुसार फ्रान्सिस झेवियर हा 6 मे 1542 रोजी गोव्याला आला। भारतामधून मूर्तीपूजकतेचा समूळ उच्चाटन करण्याचा आणि त्याच्या जागी ख्रिस्ती धर्माची स्थापना करण्याचा संकल्प घेऊन फ्रान्सिस झेवियर गोव्यात उतरला। त्यातूनच हिंदूंच्या छळाच्या आणि अत्याचाराच्या सर्व योजना त्याच्या सोबत आल्या। बळजबरीने आणि फसव्या धर्मांतराची सर्व धार्मिक धोरणे आणि कार्यपद्धती आणि हिंदू मंदिरे आणि मूर्तींचे विध्वंस त्याच्या मार्गदर्शनाखाली केले गेले। अशा प्रकारे सेंट फ्रान्सिसनं गोव्यातील हिंदूंविरुद्धच्या पाशवी इन्क्विजिशनचा पाया घातला। वर्ष 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आक्रमण केले। त्यांनी 25 नोव्हेंबर 1683 या दिवशी जुवे बेटावर पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा पराभव केला। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी बारदेश आणि सासष्टी यांच्यावर आक्रमण केले। त्यावेळी मराठे बारदेश आणि सासष्टी येथे 26 दिवस थांबले होते। रयतपूर, मुरगाव, आग्वाद, रेश मागुश हे किल्ले आणि गोवा बेट एवढंच पोर्तुगीजांकडे शेष राहिलं होतं। वर्ष 1683 मध्ये पोर्तुगीज जेरीस आले होते आणि त्यांचे हे पूर्वेकडील साम्राज्य नामशेष होण्याच्या मार्गावर होते। तेव्हा पराभूत होऊन व्हॉइसरॉय आगतिक होऊन ओल्ड गोव्याच्या बॉ जेजस चर्चमध्ये गेला। तेथे त्याने झेवियरची शवपेटी उघडून त्या शवावर त्याचा राजदंड ठेवला आणि त्याने गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली। अशा प्रकारे पोर्तुगीजांना जेरीस आणल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गोवा बेटावर निर्णायक चढाई करण्याच्या विचारात होते। त्यावेळी औरंगजेबाचा मुलगा शाह आलम 1 लाख सैन्यांसह पोर्तुगीजांच्या सहाय्यासाठी गोव्याजवळ पोहोचला। त्यामुळे दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांना माघारी परतावे लागले।
त्यामुळे जेवियरने पोर्तुगीज सत्तेचं रक्षण केलं असा खोटा भ्रम पसरवला गेला। त्याला जेवियरचा चमत्कार ठरवण्यात आले आणि तेव्हापासून गोयांचो साहेब असे नवीन नामकरण जन्माला घातले गेले। हिंदूंविषयी आकस बाळगत त्यांचं इन्क्विजिशन करणारा पुढे शिक्षण तज्ञ आणि संत म्हणून नावारूपास आला व एक रक्तरंजित दुर्दैवी इतिहास दडपला गेला। एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।